हाय नमस्कार मित्रांनो, मी आहे पूजा. तर सकाळपासूनच ब्लॉगची सुरुवात केली आहे. तर या ब्लॉगमध्ये एक मी स्टोरी सांगणार आहे, म्हणून मी हा ब्लॉग शूट करत आहे. तर स्टोरी माझ्याबद्दलच आहे. कालची स्टोरी आहे. आजचा वार सोमवार आहे आणि कालचा वार रविवार होता. तर काल जे काय माझ्यासोबत घडलं ते तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर पूजाची दुनिया या चॅनलवरती खूप खूप तुमचं स्वागत आहे. तर आता सकाळ सकाळ म्हैचा डबा करते आहे. तर डब्याला सुकट आणि घावणी केली आहे, तुम्हाला दाखवते मी. ते छान अशी घावणी इकडे बघा आणि इकडे सुकट आंबा टाकून केली होती. इकडे डब्याला भरले आहे मी. असं सकाळ सकाळ बघून मस्त तोंडाला पाणी सुटलं आहे, पण माझा ब्रश वगैरे काय झाला आहे ना अजून. तर घावणी वगैरे करायची होती बाकी अजून, ती पटापट करून घेतली. ती झाल्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली आणि मग महेश मला म्हणाला की मी कामावर नाही जात आहे. मग पटापट नाश्ता वगैरे करून घेतला, कारण त्याचं असं म्हणणं होतं की मी जर कामावर गेलो आणि परत असं काय झालं तर, म्हणून तो कामावर नाही गेला. आणि शुभ्रा पण गेली नव्हती शाळेत नव्हती गेली. त्याच्यानंतर मग नाश्ता वगैरे करून घेतला आणि दुपारच्या जेवणाचा व्हिडिओ शूट नव्हता केला. त्याच्यानंतर दुपारी जेवण वगैरे घेतलं आणि आईस्क्रीम खायला घेतली, कारण काल रात्री प्रतीक्षा आली होती. तर जिजाला आवडते आईस्क्रीम, ती कॉलवर सांगत असते, म्हणून तिने आईस्क्रीम आणली होती. मग ती खाऊन घेतली. त्याच्यानंतर मग दोघींना झोपवलं, कारण मला नंतर भांडी वगैरे घासायची होती आणि महेशला पण एका ठिकाणी जायचं होतं. तर मग इतकी भांडी वगैरे होती, तुम्ही बघू शकता. कारण दिसतंच आहे आमच्या चौघांचीच भांडी होती, तरी पण 2 दिवसाची भांडी होती, कारण महेशने धुवून वगैरे ठेवली होती भांडी. तर मग भांडी वगैरे घासायला घेते. आता मी तुम्हाला स्टोरी सांगायला सुरुवात करते. तर सकाळपासून 9 वाजल्यापासून मी टॉयलेटला वगैरे गेली होती. त्याच्यानंतर आल्यानंतर मला थोडंसं गरगरायला लागलं आणि मी हॉलमध्येच थोडी पडून राहिली. त्याच्यानंतर मग बरं वाटतच नव्हतं मला अजिबात, म्हणून शुभ्राला सांगितलं की मला लिंबू सरबत करून दे. तर तिने मला लिंबू सरबत वगैरे करून दिलं आणि तरी पण मला प्यायल्यानंतर 5-10 मिनिटांनी पण बरं वाटत नव्हतं, म्हणून मी तिला सांगितलं की खाली कस्टमर आहेत, लेडीज आहेत, त्यांना बोलून वरती आण. तर तसं तिने केलं, पण तोपर्यंत मी खाली चक्कर येऊन पडली होती पूर्ण, कारण हातापायाला खूप मुंग्या वगैरे येत होत्या. तर ती कस्टमर वरती आल्यानंतर ती पण खूप घाबरली होती. तिने तिच्या मिस्टरांना वगैरे वरती बोलवलं आणि त्याच्या अगोदर मी मंगलाईला फोन करून बोलवलं होतं की तू ये म्हणून. मला नाही माहिती, मला कसं तरी होतं आहे. तोपर्यंत मग मंगलाई पण तिकडून निघाली होती आणि मग सगळे कस्टमर वरती आले आणि मग त्यांनी मला पाणी वगैरे पाजलं. हात वगैरे चोळत होते ते सगळे, पाय वगैरे. पण मग त्यांनी नंतर मग महेश सरांना कॉल केला एका कस्टमरनी की तुमचे जे तिथे आहेत त्यांना मग बरं वाटत नाही. मग मला सरांनी सांगितलं की त्यांना प्रियंकाकडे न्या, डॉक्टरकडे. प्रियंका नाईक डॉक्टर आहेत आमच्याकडे, त्यांच्याकडे नेलं आणि मग त्यांनी मला त्यांच्या गाडीत वगैरे बसवून तिकडे नेलं. त्याच्यानंतर म्हणजे त्या लोकांनी, म्हणजे असं काही कस्टमर असतात की बाबा, काही लोक असतात की बाबा त्यांचं चाललं आहे, आपण कशाला उगाच त्यांना लक्ष द्यायचं. पण त्यांनी असं न करता मला व्यवस्थित, मला थंडी वगैरे वाजत होती, चादर वगैरे गुलपटून मला त्याने त्यांच्या गाडीतून डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरकडे महेश आणि सर येईपर्यंत ती लोक तिथंच थांबले होते आणि मग मंगलाई वगैरे पण होती सोबत, पण जिजा पण होती, कारण जिजा खूप घाबरली होती मला असं काहीतरी झालं आहे असं बघून. तर मग त्यांनी मला तिथे डॉक्टरकडे नेऊन डॉक्टरनी मला सलाईन वगैरे लावली होती, गोळी वगैरे त्यांनी मला, त्या कस्टमरने होत्या लेडीज, त्यांनी असं गोळी वगैरे दिली, मला पाणी वगैरे पाजलं. म्हणजे की अशी लोकं पण असतात की बाबा नाही, ह्यांना मदत करायला पाहिजे, कारण काही ह्या जगात कोण कोणाचं नसतं. पण ते ताई आणि ते दादा वगैरे होते, त्यांचे खूप उपकार झाले की त्यांनी मला वेळेवर डॉक्टरकडे नेलं. कारण माझं BP लो झाला की पूर्ण शरीर वगैरे थंड पडतं. आणि महेश येईपर्यंत मग शुभ्राने एकटीने काय केलं असतं माहीत नाही, पण मग त्यांनी नेलं. म्हणजे त्यांचे खूपच उपकार आहे, देवासारखे माझ्यासाठी धावून आले ते लोक. आणि सर पण अलिबागवरून आले होते. त्या कस्टमरनी फोन केल्यानंतर तिथेच हॉस्पिटल म्हणजे दवाखाना आहे आमच्या इथे, तिथे मग डॉक्टरांनी सलाईन वगैरे लावली होती. मग ती संपल्यानंतर मग त्या कस्टमरला मी थँक्यू वगैरे बोलली, कारण त्यांचे खूपच उपकार झाले. सांगताना पण खूप भरून येतं आहे मला, कारण अशी देवमाणसं आपण कुठेतरी पुण्य केलेलं असतं म्हणूनच आपल्या आयुष्यात येतात आणि ते आपल्याला हेल्प करतात. सांगायचं तात्पर्य एवढंच की कोणी दुःखात असेल किंवा नसेल, पण आपल्याला जर ते जाणवत असेल की बाबा खरोखर त्यांना आपली गरज आहे, तर मदत करायला हवी.
ते तिकडं त्यांनी ते बोलले, मी मोबाईल वगैरे घेऊन नव्हती गेले कारण मला काय तेवढं सुचलं नव्हतं. मी त्यांना बोलली काय पैसे वगैरे डॉक्टरला दिले असतील तर तुम्ही पैसे घ्या. तर काय डॉक्टरला वगैरे पैसे दिले नव्हते त्यांनी, पण जिजाला वगैरे खायला चॉकलेट वगैरे दिलं कारण तिथे जिजा रडत होती. मग तिथून तिकडे जवळच अण्णाबाबांचं पण कॉटेज आहे तिथून. मग अण्णाबाबा पण तिथे आले होते मंगलाई गेल्यानंतर, कारण मंगलाईकडे माणसं होती, तिला जायचं होतं, त्यांचा नाश्ता वगैरे द्यायचा होता. मग अण्णाबाबा आल्यावर मग जिजा त्यांच्याकडे गेली आणि सर येऊन पण बसले होते. महेश 1-2 मिनिटांनी आला सर आल्यानंतर. पण इतकी म्हणजे देवाची खूपच कृपा झाली त्या दिवशी की बाबा मला वेळेवर सगळं हे झालं. पण मी सांगेन एवढंच की कोणीही असेल रस्त्यात किंवा काही झालं असेल तर लगेच त्यांना मदत करा. खूप गरज असते काही लोकांना. आणि माझ्यासोबत जे घडलं ते परत कोणासोबत घडू नये, कारण मला इतकंच वाटतं की 2 मुलीच असतात माझ्यासोबत. महेश कामावर असतो आणि मला जे सुचलं पटापट, म्हणजे कोणाला फोन केला पाहिजे नाही केला पाहिजे, त्यांना मी फोन केला म्हणून ते पटापट झालं तेवढं. आणि मी महेशला अगोदरच कॉल केला होता की मी गोळी घेऊ का, मला बरं नाही वाटत आहे. आणि मग नंतर पडल्यानंतर त्याने परत थोड्या वेळाने फोन केला होता की काय झालं, बरं वाटतंय का. मग शुभ्राने सांगितलं की आई चक्कर येऊन पडले. तो लगेच महेश तिथून निघाला होता कारण तिकडून त्याला कंपनीतून चालत यायला अर्धा तास लागतो. तर मग सगळं वेळेवर झालं, त्याच्यामुळे देवाची कृपा. आणि त्या माणसांना पण खूप थँक्यू, त्यांनी मला खूप हेल्प केली. आणि अशी होती माझी स्टोरी, काय झालं होतं ते. तर हे सगळं आवरून वगैरे घेतलं आहे, भांडी वगैरे, कपडे वगैरे, कारण कपडे पण रात्री थोडे धुतले होते मी, ते महेशने सुकत लावले होते. मग ते दुपारी काढून आणले होते. मग ते घड्या वगैरे घालून ठेवल्या व्यवस्थित, कारण मग पसारा जेवढा राहील तेवढा मलाच आवरावं लागतं. ते वेळच्या वेळी काम केलं की मग ते पटापट होऊन जातं, जास्त काम वाढत नाही. त्याच्यानंतर मग महेश बाहेर जायला निघाला होता पुण्यात. त्याच्यानंतर मग त्यांनी वडापाव वगैरे आणून दिला होता, तो खाऊन घेतला. आणि असा होता आजचा दिवस. व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. बाय.